श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हा माझा मोठा मुलगा आहे, गणेशच्याच नवसाचा आहे आणि गणेशला आम्ही असंच डोळे झाकून आणतो दरवर्षी घरामध्ये लाल कपड्यांनी। मग असं घरात घेऊन आलं होतं आम्ही, असं थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि देवाचं पाट स्वास्तिक टाकून ठेवलं होतं सगळं। तर हे असा दुसऱ्या वर्षीचा गणेश आहे लहान्या मुलांनी, ह्या वर्षी लहान्या मुलांनी घेऊन आलेला आहे। पाहुणे आलेत आता हे गणेश आपल्या घरी, तर मग पाहुण्याचे पाय धुतलेच पाहिजेत आणि गणेशचे पण पाय धुवायचे। जे पाहुणे घेऊन येतात ना ते पण पाहुण्यासोबतच असतात छान, तर पाय धुतल्याने मन शांत होतं, राग पण शांत होतो। तर त्यामुळे पाय पाहुण्याचे धुतले पाहिजे। आपल्या घरी पाहुणे आले तर पाय धुवून त्यांना चांगलं पद्धतशीर घरात आणलं पाहिजे। गणेशला कसं आणतो तसंच। तर आपल्या घरी 1.5 दिवसाचाच गणेश आलेला आहे। तर गणेशचे पण तुम्ही बघा कसे पाय धुतलेले आहेत, छोटे छोटे पाय आहेत माझ्या गणेशचे। आणि गणेश खूप सुंदर आणलेला आहे असा दिसायला पण। छोटासाच गणेश मला आवडते आणि बालगणेशच आणलेला आहे आणि ते पण उशीच्या ह्याच्यावर बसून खेळतोय चांगला। तर फुलांनी स्वागत केलेलं आहे मी असं गणेशचं, पाय ते धुवून टिलक लावून आणि मुलाचं पण टिलक लावून स्वागत करून घ्यायचं आहे मला, असं टिलक लावायचं। पाय धुतल्याने पुन्हा एकदा सांगते राग शांत होतो, त्यामुळे पाहुण्याचे आल्याच्या नंतर पाय धुवायचे। आणि असं चौरंगावर मी स्वास्तिक ते काढलं होतं आणि आता हे असं उशीच्या ह्याच्यावर बसून खेळतोय। उंदरं आहेत गणेशच्या सोबत छान आणि ही अशी पूजा करून घेतलेली आहे मी, समया वगैरे लावून, अनारसे करंजा आणि हे मकाचं कणीस काकडी ते सगळं ठेवलेलं आहे, घट सगळं गणेशला जे जे लागते ते। आणि कानोले दुसऱ्या दिवशीचा हे नैवेद्य आहे, कानोले उकडलेले करून ठेवलेले होते मी। आणि हे पारिजातकाच्या फुलाचा हार पण केलेला आहे आणि दुर्वा पण व्हायची आहे 21 आपणाला। पहिल्या दिवशी पण वाहिली होती, दुसऱ्या दिवशी पण जाताना व्हायची। मी आता हे गणेश दुसऱ्या दिवशीचा पूजा आहे, पहिल्या दिवशीची सगळी दाखवलेली आहे तुम्हाला मी। आणि मग आता हे अशी ठेवली होती, पण मला खूपच नाराज मनातून इतकं नाराज वाटू लागलं गणेश आज जाणार आहे म्हणून। मग आता हे असं ठेवलेलं आहे सगळं पूजाचं मी। आणि गणेशला मी मोदकं पण केलेली आहेत, जाणार आहेत म्हणून आवडीचे त्याच्या। गणेश जाताना खूप अंतःकरण दुखते, पण त्याची आई पण येणार आहे, तिचं पण स्वागत करायचं आहे आपल्याला गणेशच्या आईचं। हे मोदकं केले होते मी असे गणेशला नैवेद्य। एक आमचा मोदक असा तोडून घेतला आहे मी सोंडीनं, गणपतीचा सोंडीनं, आणि कसा टुकूरमुकू बघते मोदकाला गणेश। आपण जसं जीव लावला तसं सगळेजण होतात आपल्याशी। तर मग हे आता मी त्याच्या आईचं पण एक म्हणते मी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आणि हे पण खूप दुःखी झाले होते गणेशला घेऊन जाताना, त्यांना सोडूच वाटत नव्हतं गणेशला। मी ह्या वर्षी काय करणार आहे, गणेशसोबतच जाणार आहे मी। माझ्या मुलाला मी थोडं तब्येत बरोबर नव्हती म्हणून घरीच ठेवलं होतं आणि मी गेले होते ह्यांच्यासोबत 2 व्हीलरवर आणि पाण्यात विसर्जन करायला गणेशला। तर असे हे कसे पाहू शकतात, हे योगा टीचर आहेत माझे मिस्टर, खूप योगा करतात हे आणि आर्मी रिटायरमेंट पण आहेत। मग असे त्यांनी माझ्या मुलांनी असं माझ्या मांडीवर दिलं होतं गणेशला मला। तर गणेशला मी लहान लेकरावानीच घेऊन गेले होते मांडीवर, खूप छान वाटलं मला असं। पण जाताना दुःख पण होतं गणेश चाललाय म्हणून। आणि त्याच्या वडिलाचं पण मी वडिलाचं पण एक मंत्र म्हणून दाखवते, घराबाहेर जाताना काय म्हणायचं तर ते। आणि आपला गणेश पण आपल्याला टाटा बाय बाय करणार आहे आता जाताना थोडासा। तर मग वडिलाचं मंत्र म्हणून दाखवते मी, हे बाहेर जाताना नक्की म्हणायचं आपण, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मोक्षे यमाम मामृतातम। हे सरळ म्हणायचं असा आपण 3 वेळेस म्हणायचा घराच्या बाहेर जाताना। आणि आम्ही जावा आणि दोघींनी पूजा पण केली पाण्याची अशी हळदी कुंकू टाकून, आणि गणेशची पूजा केली, अशी आरती केली आणि नैवेद्य दाखवला काकडीचा ते सगळं। आता पण ते दुःखीच होते जाताना, गणेशला सोडं वाटत नव्हतं। आणि हे छोटासा माझ्या जाऊबाईचा गणेश आणि आम्ही हे दोघं भाऊ आणि आम्ही दोघी जावा पण आलो होतो पाण्यात विसर्जन करायला। आणि माझी जाऊ पण मला खूप हे करते, जीव लावते, त्यामुळं आम्ही दोघीच कुठं पण जातो आम्ही छान।
तर असं हे दोघंजणं भाऊ असे लहान, किती गोड आहे गणपती आमच्या जाऊबाईचा. आणि त्यांनी किती प्रेमाने करतात. त्यांचं नाव पार्वती आहे आणि हे गणपती खूपच शंकर पार्वती. आणि असे हे गणपती विसर्जन करायचे आहेत आम्हाला. तर मग आम्ही पाण्यात जाऊ दिलं नव्हतं त्यांना, मी पाय निष्ठू लागले म्हणून. हे दुसऱ्याच माणसांनी विसर्जन केले. आणि हे गणपतीला 3 वेळेस पाण्यामध्ये टाकून गणपती बाप्पा मोरया म्हणून दुसऱ्या वर्षी लवकर या असं म्हणून विसर्जन करतात. तर हे मला खूप आवडते हे असं केलेलं. तर गणपती फक्त 1.5 दिवसाचा आहे आमच्याकडं. आता अनंत चतुर्दशीपर्यंत सगळे गावात असतात, पण हे आमच्या घरचा 1.5 दिवसाचा आहे गणपती. तर मी दुसऱ्या दिवशी तुम्ही कानोले मोदकं गणपतीला केले होते, निवेद्य खाऊन मस्त गेला गणपती आपल्या घरी पार्वती माताकडं. आणि पार्वती माताला पण पाठवून देते आपल्याकडं. मग माझे तिन्ही बी हे मंत्र म्हणलेले हे म्हणत जा तुम्ही. आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असं पाण्यात पद्धतशीर केलेलं आहे आम्ही गणपतीला. गणपती आपले असेच विसर्जन करत जा. आणि गणपती पण आवडीनं तुमच्या दुसऱ्या वर्षी चांगलं असे पद्धतशीर येत जातील तुमच्या घरी. तर हे दुसरे आमचा मोठ्या घरचा हे गणपती किती छोटासा छान आहे, गोड गणपती. आणि हे गणपती हे पण असेच विसर्जन करतात. आता त्यांना टावेल टोपी लावून किती छान बसलेलं आहे लहान लेकरांनी टोपल्यात. तर हे पाणी हे छान एवढं असं पाण्यामध्ये विसर्जन करायचं गणपती छान. आणि मग त्या माणसाने आम्हाला जे विसर्जन करते ना त्यांनी किती प्रेमाने विसर्जन केले. त्या माणसाने पण त्याला कंटाळा होता एवढे गणपती विसर्जन करून. आम्हाला ही रेती दिली आणि जिथं गणपती बशिला होता ना आम्ही चौरंगावर त्याच्यावर आणून घरी आम्ही पूजा केली होती त्या रेतीची छान. तर रेती अशी ठेवून द्यायची ती. आणि हे मोदकं असे केले होते. उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मोदकं केलेले तुम्ही पाहू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण लॉंग व्हिडिओमध्ये मी कशी केलेली आहेत. दुर्गा माता पण येणार आहे, तिचं पण आपण स्वागत करू. जय माता दी.